मग आता या नाथसंख्येचे समज गैरसमज काय आहे? हा जो वाण आहे हा खरोखर क्षारयुक्त चोपनयुक्त जे रानं आहे की ज्या रानामध्ये कापूस पिकाची समाधानकारक वाढ होत नाही, या रानांसाठी हे एक खरोखर वरदान आहे, दैवी वरदान आहे. मग या मागचं कारण काय? हा जो वाण आहे यामध्ये जंगली वनस्पतीचे काही गुणधर्म असल्यामुळे ते झाड मुळातच सशक्त आणि जोमदार वाढ त्या झाडाची आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत असते. आणि मग जे लाडके रानं आहे, उदाहरणार्थ काही शेतकऱ्यांची कांदा पिकाची रानं असतात, त्या रानांमध्ये अतिरेक वाढ झालेली, खताचं जर व्यवस्थापन जर चुकीचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. म्हणून सांगतो, जर आपण नाथसंकेत हा जर वाण निवडला असेल तर काही गोष्टी आपल्याला आवर्जून या ठिकाणी त्याची दक्षता घ्यायची आहे किंवा त्या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. मग यामध्ये पहिला मुद्दा कोणता? लागवडीचं अंतर. संकेत वाण जर तुम्ही निवडलेला असेल तर हा वाण आपल्याला 5x2 किंवा 5x2.5, 6x1.5 किंवा 6x2 या अंतराच्या व्यतिरिक्त कमी अंतरावर चुकूनही या वाणाची लागवड करायची नाही. कारण जोमदार वाढ, रोग प्रतिकारक क्षम, कीड प्रतिकारक क्षम झाड हे या वाणाचं पहिले वैशिष्ट्य आहे. आणि मग दुसरं काम येतं नत्र, म्हणजे युरिया सारखी खतं किंवा अमोनियम सल्फेट सारखी खतं या वाणास चुकूनही द्यायचे नाही. किंवा फवारणी करताना अति वाढ करणारे संप्रेरक असतील, पोषके असतील, विद्राव्य खताचा वापर या वाणास टाळावा लागतो. अन्यथा अतिरेक वाढ झाल्यामुळे खालच्या कैऱ्या 4x2 जर आपण लावली आणि अतिरेक वाढ जर खाली तर खालच्या कैऱ्या सड होण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणून ती शिफारस जी याला आहे, याला नत्रयुक्त खताचा पुरवठा पहिले 45 किंवा करायचाच नाही. रोग कीड नियंत्रणासाठी 3 फवारण्या जर आपण घेतल्या, लागवडीचं अंतर योग्य जर असेल, पाणी व्यवस्थापन योग्य असेल, म्हणजे यामध्ये जलतत्व, वायुतत्व आणि अग्नितत्व आपल्याला सांभाळायचं आहे. अग्नितत्व म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश, वायुतत्व म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे, जलतत्व म्हणजे पाणी व्यवस्थापन अचूक जर केलं तर 22 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे सुद्धा काही शेतकरी आहे. परंतु आपल्याला इतकं म्हणणं हे मोठ्या हिमतीचं दिमाखीचं होईल. त्यापेक्षा 15 ते 20 क्विंटल सहजासहजी उत्पादन क्षमता देणारा हा वाण आहे.